पायामध्ये रॉड आहे खुर्ची घेऊ का नाही? तर आपण पाहतोय मंत्री अतुल सावे हे ओबीसींच्या उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत आणि या दरम्यान आपण जर बघितलं तर काही महत्त्वाच्या मागण्या या दरम्यान करण्यात आलेल्या आहेत। तर सारथी बार्टीप्रमाणे या दरम्यान आम्हाला योजना द्याव्यात असं तायवाडेंनी म्हटलं। अतुल सावे आणि परिणय फुके हे आंदोलनस्थळी आता दाखल झाले। अजून एक लोट आहे का तिकडे? लोट आहे का एखादा? द्या द्या एक लोट। नाही नाही राहू दे राहू दे नको करू नको। राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने मागच्या 6 दिवसापासून या नागपूर नगरीमध्ये त्यांचं उपोषण चालू होतं आणि 2 दिवसापूर्वीच मुंबईतलंही उपोषण सुटलं आणि आज इकडे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आज इकडे आमचे विधिमंडळातील सहकारी प्रणव फुकेजी, ठाकूरजी, सर्वच नागपूरमधले आमदार यांच्या उपस्थितीत माननीय आमच्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर बबनराव तायवाडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे सगळे सहकारी नावं घेतले, पण सगळेच सहकारी इकडे त्यांनी 14 मागण्या वेगळ्या विविध मागण्यांसाठी उपोषण चालू केलं होतं। काल माननीय नेत्यांशी चर्चा झाली आणि त्यांनी त्याच्यामध्ये ज्या आपण मागण्या केल्या त्याच्यावर काय आपण काढू शकतो, काही आपण पुढे बैठक घेऊन मुंबईत त्याच्यामध्ये सोल्युशन्स काढू, त्याला मार्ग काढू। पण जसं आपण जे सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपणही जी आजचा अभ्यास केलेला आहे, आम्ही वाचन केलं, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्या प्रकारची गदा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणेच जे नावं त्याच्यामध्ये असतील त्यांना ते मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करायची आपल्या सगळ्यांना काही गरज नाही आहे। दुसरा विषय आपण घेतला होता ती अतिवृष्टीच्या पिकाची, तर आपण ऑलरेडी सगळीकडे सरसकट मीच मागच्या आठवड्यात 3 दिवस नांदेड, लातूर असा सगळा दौरा केला, बाकी अनेक ठिकाणी तिकडचे पालकमंत्री सगळे आणि सरसकट सगळीकडे त्या अतिवृष्टीची पाहणी करायला म्हणजे तिकडे पंचनामे करायला ऑलरेडी जी आपली मागणी आहे त्या पद्धतीने आपण केलेली आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई झाली आहे शेतीची ती 100% त्यांना मिळवून देण्याकरता NDRFच्या नॉर्म्सने तर पेमेंट करायला सांगितलं, पण बाकीचे पण ताबडतोब त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून हे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याची ऑलरेडी हे घेतली। दुसरा जो होता तो ओबीसी मुलांच्या व्यावसायिक अभ्यासाच्या 100% शिष्यवृत्तीचा, मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये चर्चा करून कॅबिनेट मधला तो प्रस्ताव आता ऑलरेडी फायनान्स कडे गेलेला आहे, लवकरच त्याची मान्यता आपण घेऊन तरी आपल्याला घेण्यात येईल। चौथा जो विषय होता तो आपण सगळ्यांना माहिती असेल, परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी 10च विद्यार्थी होते। मी मंत्री झाल्यावर तुम्हीच मला पहिल्यांदा महाज्योतीत आल्यावर मला एक निवेदन दिलं होतं, त्यावेळेस मी सांगितलं होतं की 50 करीन, मी 50चं मी 100ची मागणी केली, नंतर 75 केलं आणि आता 200ची मागणी आमची ऑलरेडी फायनान्स आलेली आहे। आपण लवकरात लवकर ती मंजूर करून एकाच टप्प्यात होणार नाही, पण 2 टप्प्यात आपण ती 200 पर्यंत न्यायचा पूर्णपणे प्रयत्न करू। महाज्योतीच्या बद्दल आपण म्हटलं बरोबर आहे, 300 कोटी ही निधी खूप कमी पडते, 1000 कोटीचा नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची कालही बोललो, ते म्हटले आपण ज्यावेळेस चर्चा कराल त्यावेळेस हे 2 टप्प्यात आपण त्याला वाढवून ती कशी करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू। नंतर म्हाडाचा आणि सिडकोचा, आता मला आठवतं मी नागपूरला आलो होतो तर
मी गृहनिर्माण मंत्री बनवतो आणि मी म्हटलं होतं कोर्टात ठीक आहे, पण मी आपला एकच सांगतो की लवकरच जी आपण बैठक लावू मुंबईला, त्या बैठकीमध्ये माननीय गृहमंत्री आता सध्या गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करू. कारण की अनेक लोकांना त्याच्यामध्ये असते, मिलिटरीला असते, अनेक दिव्यांगाला आहे, सगळे ओबीसीला काही ना काही टक्क्यामध्ये त्याच्यामध्ये गृहनिर्माणचा आपण विभागाशी पाठपुरावा करून देऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो. बाकी जे नागपूरला 2 जे बिल्डिंग तयार आहेत हॉस्टेलच्या, कालच चंद्रकांत दादांची मी चर्चा केली. काल लकीली सीएम साहेबांकडे ते पण होते. तर चंद्रकांत दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या, तर त्या रिकामी असतील तर आम्ही नक्कीच त्या तुम्हाला हँडओव्हर करू आणि तुम्ही तिकडे चांगली मुलांचं नवीन हॉस्टेल चालवायला काय हरकत नाही. कालच त्यांच्याशी म्हणजे चर्चा केलेली आहे. त्याला जी काही कारवाई करायची ती आपण एकदा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला तर, कारण की ते आपण आपला प्रस्ताव त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना, तर आपण लवकरच तो प्रस्ताव देऊन हे करू. बाकी ओबीसी व्हीजीएनटी एसबीसी आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये अगदी 2 जामीनदारच्या ऐवजी आपण 1 जामीनदार ऑलरेडी केलं, तो आपण केला आहे त्याच्यात आपण. आणि दुसरा जो सिबिल आहे, आज सिबिल हा बँकवाले मागतात, आपण ते आपलं ओबीसी डिपार्टमेंट नाही वाढत, पण आपण ते बँकेशी चर्चा करू आणि सिबिलचा जो स्कोर आहे त्याला थोडंसं अजून कमी कसं करता येईल. जसं बँक आर्थिक एखाद्या प्रोजेक्टला लोन देताना करते त्या पद्धतीने बँकांशी काही चर्चा करू. कारण आता आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही देवगिरी बँक आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांनी कमी केला. ते आता तिकडे थोडा सिबिल शिथिल करू. हा, ते शिथिल करायचा आपण प्रयत्न करू. त्या स्थानिक लेवलवर काही बँकांशी आपल्याला चर्चा करावी लागेल, त्याच्यामध्ये करू. पण कारण की तो बँकेचा विषय ते आरबीआयच्या गाईडलाईन मध्ये असतात, त्याच्यामुळे जसं प्रायव्हेट बँका असल्या तर त्या करतात त्याच्यात शिथिल. तर आपण त्या पद्धतीने काही बँकांशी बोलून आणि त्यांच्याशी टार्गेट करून की बाबा तुम्ही एवढं आम्हाला व्याज परतावाचं आणि याच्यासाठी जे काही कर्ज आहे त्याकरता त्यांनी मदत करावी अशी आपण, जसं मी सांगितलं आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही एका देवगिरी बँकेशी केलं. ती नक्कीली आपल्या विचारांची बँक असल्यामुळे, पण अनेक ठिकाणी आपल्या विचारांच्या बरेच बँका आहेत, आपण तिकडे थेट कर्ज त्याच्यामुळे ते लागणार आहे, त्याच्यासाठी आपण त्याला मदत करू. प्लस जे एज्युकेशनल लोन आहे त्यालाही आहे, प्लस व्याज परतावा व्यावसायिकांसाठी 15 लाखापर्यंतचा, त्याच्यामध्ये या सगळ्या दोन्ही तिन्ही ह्याच्यामध्ये कारण काय बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त 2च आहेत. तर अण्णा पाटीलमध्ये 2च ठिकाणचे, ते फक्त व्याज परतावा करतात आणि 1 आहे. पण आपण शैक्षणिक लोन देतो, आपण व्यक्ती, अशा अनेक आहेत. आपल्याकडे 7 योजना आहेत, पण त्या 7 योजनांमध्ये आपण ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि लवकरच त्याच्यावर काय करू की काही बँकांशी स्टेट लेवलला बोलून त्यांच्याशी निगोशिएट करून त्या आपण हे करू. श्यामराव पेजे तर तुम्ही म्हटले बरोबर आहे, त्यांना आर्थिक त्या हिशोबाने मोठी तरतूद असते. पण आता देवलेजींनी आपल्या जवळजवळ 18 महामंडळं सगळी तयार केली आणि प्रत्येक महामंडळाचं आजचे दिवस रजिस्ट्रेशन होतं. आता कंपनी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. 5-5 कोटीचं भागभांडवल पहिल्या टप्प्यात दिलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये 50-50 कोटी रुपये प्रत्येकाला जर त्याचा हिशोब केला तर ती जवळजवळ 900 कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये उपलब्ध होतील, ज्या माध्यमातून सगळ्या या महामंडळाच्या माध्यमातून जे 18 महामंडळ आपले स्थापित केलेले आहेत आणि अगोदरचे 2 असे 20 महामंडळाच्या माध्यमातून आपण सगळे, आणि बीजेएनटीचे पण 4 असे टोटल 22 महामंडळ आपले जे नवीन स्थापित केले त्या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 1200 कोटी रुपये आपल्यालाही मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या यांना आपण त्याच्यामध्ये मदत करू शकू.